शाळा निवडायची कशी? सगळ्या फॅमिलीजमध्ये एका टप्प्यावरती येणारं खूप मोठं डिस्कशन असू शकतं. शाळेची निवड माझ्या मते करण्या अगोदर पालकांनी सगळ्यात आधी प्रत्येक बोर्ड, करिक्युलम काय आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हं. आपल्याकडे SSC बोर्ड आहे, ICSE, CBSE, NIOS, IGCSE, IB, वॉल्डॉर्फ, ऑस्ट्रेलियन बोर्ड, आता फिनिश बोर्ड आलाय, फिनलंडचा बोर्ड. तर हे असे 10 बोर्ड 10-12चं म्हणजे आता platter पण तर हा आहे. एक आहेच. आता आपल्याकडे एक चर्चा जी होते ना ती म्हणजे होते की मग IB मध्ये घालायचं का कुठे घालायचं अशी चर्चा करतो आपण. तर आपण खूप हे एक असं ढोबळरित्या आपण असे शब्द नुसतेच आपण असे वापरतोय. एक समजून घेणं हे गरजेचं आहे की IB हा एक उत्तम करिक्युलम आहे. मग आपण IB शाळेंना नावं ठेवतोय आणि मग त्यामध्ये करिक्युलमलाही नावं ठेवतोय. पण त्या शाळेचं आणि करिक्युलम ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत हे समजणं गरजेचं आहे. आज IB करिक्युलम हा काही BMC शाळांमधनं पण राबवला जातो. IGCSE करिक्युलम म्हणजे केम्ब्रिज बोर्डाचा करिक्युलम जो आहे तोही काही BMCच्या शाळांमधनं राबवला जातो. मग तुम्ही त्याला नावं ठेवणार आहात का? सो समजणं हे पहिलं गरजेचं आहे की मला नेमका कोणता बोर्ड हवा आहे. त्यासाठी अर्थात ते मूल लहान असणार आहे. मग पालकांनी ते समजणं गरजेचं आहे की ओके कोणत्या बोर्डामध्ये पहिलं तर मला कसं झेपणार आहे. झेपणार आहे कशा दृष्टीने, माझ्या खिशाला कितपत झेपणार आहे, माझ्या अभ्यासाच्या पद्धतीने कितपत झेपणार आहे आपल्याला पुढे जाऊन. हं. हळूहळू कदाचित त्या मुलांनी खूप छान प्रगती दाखवली तुमच्या, तर मग तुम्ही एखादं वेगळा अजून ओव्हर कॉम्पिटिटिव्ह बोर्ड तुम्हाला हवं आहे म्हणून तुम्ही तिथे निवड केलीत, हरकत नाही. शेवटी एक लक्षात घ्या, पायथागोरस आहे, न्यूटन आहे, आईन्स्टाईन आहे. बोर्ड बदलल्याने त्या थिअरम आणि त्या लॉज ते बदलत नाहीत. काय बदलतं तर शिक्षणाची पद्धत बदलते. म्हणजे काय, मेथडॉलॉजीज ऑफ टीचिंग, मेथडॉलॉजीज ऑफ रायटिंग अ पेपर, आन्सरिंग अ पेपर, मेथडॉलॉजी ऑफ करेक्शन ऑफ पेपर, हे सगळं बदलतं. आणि मग तुम्ही एक लक्षात घ्या, जर पालकांनी निवड करताना ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलाच नाही आणि नुसतंच अरे ही शाळा न बेस्ट आहे आपल्या एरियातली, का? कारण तिकडे अमुक एक कोणतरी जातात किंवा ही एक 8-10 मंडळी जातात म्हणजे ती बेस्ट आहे. हं. तर असं आपण सरसकट ठरवूच शकत नाही. कारण शाळा ही एक गोष्ट झाली, बोर्ड ही अतिशय वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे पहिली निवड ही बोर्डाची झाली पाहिजे. मग पुढचा टप्पा आहे तो बरं, मग मी हे जर बोर्ड निवडलंय, या बोर्डाच्या कोणत्या शाळा आहेत ज्या माझ्या परिसरात आहेत? बरं, माझ्या परिसरात नाही आहेत तर थोड्याशा तरी अंतरावर, म्हणजे माझं एक मुंबईत मी राहते, तर माझा एक सोप्पा पॅरामीटर आहे. माझी पोहण्याची क्षमता केवढी आहे तेवढीच लांबची शाळा असावी. कारण नाहीतर जर तुम्ही 12 कोसावरची शाळा ठरवलीत आणि मुंबईत पाणी तुंबलं, तर तुम्ही मूल अडकलेलं असेल तर कसं पोहत जाणार आहात? एवढा स्टॅमिना आहे का? सो आणि अर्थातच म्हणजे जोक्स अपार्ट, ट्रॅफिक असणार आहे आणि तुमचं मूल एवढं दमून येतं की तो प्रवासात तिकडे शाळेमध्ये एक 7-8 तास, 6-7 तास कॉर्पोरेटमध्ये जाणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक शाळेतली मुलं बिझी असतात. शाळेतल्या मुलांच्या कॅलेंडरनुसार बाकीच्यांचे समारंभ ठरतात, अपॉइंटमेंट्स घेतल्या जातात. जर इतके बिझी असणार आहेत आपली मुलं, मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे पालक विचारतच नाहीत, माझं मूल खेळणार कधी? मुलांनी नाही खेळायचं तर कधी खेळायचं? कोणी खेळायचं? म्हणजे मला नेहमी सगळे पहिल्यांदा करिअर काउन्सिलिंगला येतात ते म्हणतात, नाही आणि दुसरं काय माहिती आहे का, अजूनही ना तो खेळतोच आहे. मग ते कळत नाही, मग त्याला अजून ते अरे पण कसं काय होईल? मुलांनी नाही खेळायचं तर कोणी खेळायचं? आणि मग माझं तर असं म्हणणं आहे की थोडी जवळची शाळा घ्या, जेणेकरून मूल पटकन घरी येईल, 2 घास गरम-गरम जेवू शकेल किंवा तुम्ही गरम-गरम डबा पाठवू शकाल. या बारीक-सारीक गोष्टी आपल्याला वाटतात, पण आज म्हणजे या 40शी उलटल्यावरती या गोष्टींची जाणीव होते की ते गरम जेवण आपण जे जेवलोय ना त्या वयामध्ये किंवा ताजं जेवण किंवा भरपूर खेळणं, धिस रिअली मॅटर्स. इट बिल्ड्स युअर एंटायर लाईफ. त्यामुळे ह्या गोष्टींकडे कसं दुर्लक्ष करून चालेल? आत्ताच्या पेरेंट्सवरती, आत्ताच्या पालकांवरती खूप प्रेशर आहे का सर्टन पद्धतीमध्ये त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं, की अच्छा या शाळेत जातो का? ओ, असं आम्हाला वाटलं तर या शाळेत असेल,
किंवा याच शाळेत जातो, बापरे या शाळेत जातो, म्हणजे काहीही त्याचे एक्सप्रेशन्स होऊ शकतात. डू यू थिंक हे खूप जास्त वाढतंय आणि पालकांवर खूप बर्डन येतं याचं, की मला ना सतत मी आहे त्याच्यापेक्षा वरती कुठेतरी लाथ मारणार आणि मला सतत प्रूव्ह करायचंय की मी चांगला पेरेंट आहे. आधी फक्त ब्रँडेड शूज होते, ब्रँडेड घड्याळं होती, ब्रँडेड कपडे होते. आता ब्रँडेड मुलं झालेली आहेत आणि ब्रँडेड मुलं तिकडनं झाली आहेत कारण ब्रँडेड शाळा झालेल्या आहेत. आणि मग तुम्ही जर ब्रँड कॉन्शियस ऑलरेडी असाल, तर मग शाळा पण मग ब्रँड तुमच्या स्टेटसला काय बरं सूट होईल अशी पाहिजे. मग तिथे जर ते सूट होईल असं असेल, तर मग डेफिनेटली पुढचे सगळे प्रश्न आले. मग तो नेटवर्किंग होणार, मग तो मॉम्स क्लब असणार, मग फादर अँड सन ट्रिप्स असणार, मग मदर टॉडलर प्रोग्रॅम असणार आणि इतर सगळ्या असंख्य गोष्टी असणार. सो डेफिनेटली म्हणजे हे प्रेशर कुठेतरी बिल्ड होतंय. पण हे प्रेशर बिल्ड आपण करून घ्यायचं कितपत आपल्यावर, हे आपल्यावर निर्भर आहे या शेवटी सगळ्यात. खरं मुलांना हे ना काहीच कळत नसतं. एकदम एवढी-एवढीशी बारकी-बारकी मुलं बघा खेळत असतात. त्यांना ना काही कळत नसतं, की हा कुठल्या मर्सिडीजमधनं आलाय, की अरे ह्याच्याकडे Appleचं घड्याळ आहे का काय आहे आणि आपण खेळतोय. काही समजत नसतं. दे आर जस्ट की लाईक, "ए तू मॅब्रो खेळायला येणार ना? तू आज मॅब्रो झोपाळ्यावर येणार आहेस का? नाही, पण पहिलं मी बसणार आहे, तू मला धक्का मारणार आहे." त्यांची एवढीच चर्चा असते खरं बघायला गेलं तर. हो. आणि माझ्या मते हा इनोसन्स जपणं आजच्या काळामध्ये अधिक गरजेचं आहे. आत्ता अजून गरजेचं आहे. आणि पालकांनी घरी पण आपण ही चर्चा करताना ना, जर ह्याच सतत चर्चा नाही केल्या, या ब्रँडेड, की ते ना त्यांच्याकडे ना हे असं आहे, हे असं आहे. हेच सतत जर ब्रँड कॉन्शियस आपण नाही बनलो, तर कॉन्शियसली एफर्ट करून आपण ब्रँड कॉन्शियस होता कामा नये. हम्म. हे खूप गरजेचं आहे. तर आपल्या मुलांवरतीही ते प्रेशर येणार नाही आणि ऑटोमॅटिकली आपल्या स्वतःवर येणार नाही. कारण अगेन जे मार्कांचं कंपॅरिझन करतोय, ते आपण या वयात गाडीवरनं कंपॅरिझन करतोय, स्कूल्सवरनं कंपॅरिझन करतोय. ओ त्यांच्या मुलाला ना तिकडे ॲडमिशन मिळाली, आपल्याला अजून इथे पण नाही मिळाली. हे का? ही विचार बदलण्याची गरज आहे प्रचंड प्रमाणात.